नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा चमचमीत आणि चविष्ट पनीर मसाला. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सगळ्यात आधी कढईत थोडं तेल घालूया आणि कांदा भाजून घेऊया. मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत. ते आपण आधी नीट भाजून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये थोडा टोमॅटो टाकूया. 1 टोमॅटो आणि 2 कांदे, थोडंसं लसूण, अद्रक असं सगळं आपण भाजून घेऊया. त्याला झाकण ठेवूया म्हणजे ते लवकर भाजले जाईल आणि सॉफ्ट होईल. टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपण थोडेसे काजू टाकूया. काजू, लसूण ते सगळं टाकूया आणि त्याला परत एक वाफ काढून घेऊया. झाकण ठेवून शिजवल्याचा उपयोग हा होतो की आपला मसाला लवकर तयार होतो आणि छान सॉफ्ट होतो. त्याचा फ्लेवर त्याच्यामध्येच राहतो. तर सगळ्यात शेवटी आपण मसाला आपला भाजून झाला आहे, बऱ्यापैकी सगळं सॉफ्ट झालं आहे. थोडं थोडं पाणी टाकूया. बघा मी काजू टाकते आहे. काजू टाकून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत झाकण ठेवायचं, म्हणजे काजू एकदम सॉफ्ट होणार आणि जेव्हा आपण मिक्सरला लावणार, पेस्ट बनवणार ना, तेव्हा ते काजू एकदम बारीक होणार आणि एकदम छान कन्सिस्टन्सी येणार आपल्या वाटणाला. हे बघा सगळं एकदम छान झालं आहे परतून. आता मी गॅस बंद करते आहे. ओके. आणि मी आता हे थंड होण्याची वाट बघणार आणि ते थंड झालं की मी मिक्सरमधून त्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट बनवायची. आता कढई ठेवायची. कढईमध्ये सगळ्यात आधी जिरं, तमालपत्र, थोडंसं कढीपत्ता असं सगळं टाकायचं आणि मग सगळ्यात शेवटी आपण जे वाटण बनवलं होतं ना मिक्सरमध्ये, ते वाटण टाकायचं. त्याला थोडं परतून घ्यायचं छान. वाटण टाकताना तेल गरम असणं जास्त गरजेचं आहे. छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे सतत हलवत राहायचं त्याला. मला थोडा जास्त वेळ लागला आहे मसाला परतायला, पण मी व्हिडिओ थोडा शॉर्ट करून अपलोड करते आहे. आता त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, थोडेसे जिरे पूड असं सगळं मिक्स करून टाकलं आहे. छान मिक्स करायचा मसाला. तसंच मी एकीकडे पनीर कापून ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय करायला ठेवले आहेत. पनीर क्यूब्समध्ये कट केले आणि ते तव्यावरती फ्राय करायला ठेवले आहेत बाजूच्या गॅसवरती. ह्याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकते आहे. हे जे मसाला परतते त्यामध्ये थोडंसं बटर आणि थोडीशी क्रीम असते ना, आपली मलाई जरी टाकली ना दुधावरची तरी पण चालते. तिला थोडंसं फेटून टाका. हे पनीर नीट फ्राय करून झाले. आता हे पनीर मी त्यामध्ये ॲड करणार. मसाला जेव्हा आपण परततो तेव्हा तो खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. सारखं त्याला हलवत राहायचं. आता पनीर मी मिक्स केले यामध्ये. आपल्या गरजेप्रमाणे जेवढं आपल्याला वाटेल तेवढं पाणी टाकायचं त्यामध्ये. जास्त पण पाणी नाही टाकायचं, नाही तर मग टेस्ट नीट राहत नाही. ओके. थोडंसं पाणी टाकलं, ते पण मिक्सरचं भांडं आपण वॉश करतो ना, थोडं त्यातून पाणी टाकून तेच टाकायचं. आता मी यामध्ये ॲड करणार आहे ते पनीर मसाला. तुम्हाला पॅकेट दाखवते बघा. हे पनीर मसाल्याचं पॅकेट, त्याच्यातला थोडासा मसाला ॲड केला आहे. 1 चमचा असेल.
आणि मग आता तुम्ही यावरती बटर आणि फ्रेश क्रीम ॲड करू शकता वरून. थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे तेल सुटतं भाजीला छान. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. पनीर मसाला तयार झालेला आहे आपला. सर्वात शेवटी कसुरी मेथी पण टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे आता नाही आहे. इथे माझ्या बाजूला चपात्याही रेडी होत आहेत. चला तर मग बघा जेवणाची प्लेट तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.